रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, बंधूंनो आणि भगिनींनो, आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधणार आहोत. महाराष्ट्र जलसंपदा विभागात विभागीय अभियंता म्हणून 35 वर्ष सेवा बजावलेले आमचे सन्मित्र माननीय श्री विश्वंभर नारायण काशीसाहेब यांच्याशी. काशीसाहेब यांनी BE सिव्हिल व त्याचबरोबर वॉटर अँड लँड मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला आहे. जल व्यवस्थापनामध्ये त्यांचा 30 वर्षांचा अनुभव आहे. सोलापूर जिल्हा मराठा सेवा संघाचे ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर भाई गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणी सांगोला याचे ते विद्यमान संचालक आहेत. महाराजा मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था फलटण शाखा पंढरपूरचे ते विद्यमान संचालक आहेत. मराठा नागरी सहकारी पतसंस्था सोलापूरचे ते माजी चेअरमन आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते प्रगत बागायतदार आहेत. काशीसाहेब नमस्कार. नमस्कार. काशीसाहेब, तुमच्या कामाचा आढावा आम्ही घेतला. सलग 30-35 वर्ष तुमचं एक काम सुरू आहे. परंतु त्यापूर्वी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, तर त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. माझं नाव विश्वंभर नारायण काशीद. काशीदवाडी इथं राहतो. मुळगाव माझं सोडून, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझे कौटुंबिक परिस्थितीमध्ये माझे जे आजोबा होते महादेव एदबा काशीद म्हणून. बरं. आमच्याकडे फार मोठी एक विहीर आहे कॉमन त्यांच्या 2 भावकीमध्ये, महादेव एदबा आणि आमच्या शेजारची. त्यात माझ्या आजोबांना, म्हणजे माझ्या आजोबाबरोबर त्यांचे बंधू तुकाराम काशीद, त्यांना 2 मुलं, हरिबा आणि नामदेव. आणि माझ्या आजोबांना 3 मुलं, नारायण, सुखदेव आणि विठ्ठल. विठ्ठलमध्ये धाकटे चुलते आणि हे ते, आणि माझे ते वडिलांचे चुलत भाऊ हरिबा आणि नामदेव असं त्यांचं. आणि यामध्ये ज्यांची शेती होती ती त्यावेळी त्यांच्याकडे 300 एकर जमीन होती. बरं. त्यावेळी त्यांच्या काशीदवाडीवरच एक विहीर आहे मोठी, आणि तिथं ते बागायत आहे. आणि काशीदवाडीवरच आमची तिथं 7वीपर्यंत शाळा आहे. त्या आमच्या तिथं असताना आमच्या वडिलांना पुन्हा आम्ही 4 जण भाऊ. बरं. 1 बहीण आणि 4 मुलं वडिलांना. त्या दुसऱ्या त्यांना 1 मुलगी आणि 4 मुलं. मग तुमच्या भावंडामध्ये थोरलं तुम्ही का? नाही, मी सगळ्यात लहान. माझे मोठे भाऊ रामचंद्र नारायण काशीद, 2 नंबरचे भाऊ भीमराव नारायण काशीद, ते BS शाखेहून शेती अधिकारी म्हणून नंतर लागले. 3 नंबरचे भाऊ माझे गोविंद नारायण काशीद, आणि मी लास्ट विश्वंभर नारायण काशीद. आणि बहीण? मग बहीण सगळ्यात मोठी एकदम कस्तुरबाई म्हणून माझ्या बहिणीचं नाव कस्तुरबाई. आणि त्यावेळी त्यांचं लवकर लग्न झालं होतं, आम्हाला कळायच्या पण आधी. हो, त्यावेळेस ते लवकर लग्न व्हायचे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधी लग्न झालं होतं त्यांचं. आणि माझा भाचा आणि माझा जन्म एका वेळचा आहे. बरोबर. थोरला भाचा आणि मी. आणि त्यांचं लग्न इथं पंढरपूरला शिंदे नायकांच्यात दिल्या, गोविंद गणपत शिंदे म्हणून. त्यांची परिस्थिती चांगली होती. ते कारण आमच्या घरी यायचे. ते सगळ्या नातेवाईकात ते मोठ्या काळामध्ये. त्या काळामध्ये कुठला म्हणजे हा काळ? तो काळ म्हणजे 1956, 55-56. बरोबर. 56ला माझा भाचा माझ्याबरोबर 55 जन्मला, त्याचाही माझ्याबरोबर 54चा जन्म माझ्या भाच्याचा. आणि मोठा म्हणजे मग त्यांचा मोठा मुलगा आणि मी एकाच वेळी जन्मलो. जो 5-6 महिन्याचा फरक आहे आमच्यामध्ये. आणि म्हणून मग माझी ती मोठी बहीण इथं, आणि आमची 4 भाऊ. आणि शेती प्रगत असल्यामुळं शेतीच करावी अशी वडिलांची खूप इच्छा होती, की आम्ही सगळं भावंडांनी, एवढी मोठी शेती आहे की भाऊ आजोबांनी करून ठेवलेली आहे. आणि मग ते तुम्ही चालवलं तर हे शेतीचं चालणार आहे. पण वडील त्यावेळी म्हणायचे, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. नोकरी कशाला करायची, आपण शेतीच करा म्हणायची. पण पुढे ज्यावेळी 72 दुष्काळ पडला आणि शॉर्टेजेस दिसलं, आम्ही त्यावेळी 11वीलाच होतो मी. आणि मग आम्हाला वाटलं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझे भाऊ म्हणा, आम्ही याला ॲग्रिकल्चरला गेले होते. आणि मग मी त्या 11वीलाच होतो. अशा तऱ्हेने मग आम्ही पुढे शिक्षण गेलो. आमचे दुसरे भाऊ दोघांना मग शाळा शिकवत होते सुद्धा. तर शेतीला कोणीच नसल्यामुळं मग कालांतराने आमचं वाटप झालं, आमच्या वडिलांचं, चुलत्यांचं. पहिल्या अगोदर त्यांचं वाटप झालं होतं, त्या भावाभावांचं, आजोबांच्या. आणि अशी ती मोठी तिथं आमची एक काशीदवाडी म्हणून आहे. आणि तिथं ते आमचं शेती वगैरे मोठा प्रकार आहे. शेती गावातही पूर्वी मोठे वाडे होते. त्या प्लेगाच्या साथीमध्ये खेडे रानात राहायला आलेली ही माणसं त्यावेळी जुनं 1955 किंवा 1940. वडिलांचा जन्म जवळजवळ 1907 सालचा वडिलांचा जन्म होता.
म्हणजे त्या काळातली अशी माणसं फार मोठी आसामी होऊन गेलेली आहेत. शेतीमध्ये आमच्याकडे उत्पन्न खूप असायचं. 100-100, 200 पोती माल असायचा. ज्वारी, गहू, गुराळ चालायचं मोठं. बरं. त्या काळात आमचं 419 नंबरचा ऊस, पूर्वी त्या नंबरचं ऊसाचं बेण असायचं आणि ते ऊस चालवायचे. गुराळावरून लोकांना काकवी दे, गुळ दे असं द्यायचे. आणि घरी पण ते गुळाचा साठा खूप असायचा. मग ते गुळ एखाद्या वेळी वितळून गेला तर लोकांना मग ते गुळ वाटून टाकायचे. असं बघा एक. आणि कोणती कधी घरी कोणी आलं तर कधी उपाशी वगैरे कोणाला जाऊ द्यायचे. त्याला माल आणि रिकाम्या हातात नाही, त्याला माल वाढायचीच. आम्ही सुद्धा कधी लहान होतो, आम्हाला म्हणाय कोणाला तर वाढ म्हणते तर आम्ही वाढलेलं आहे. पोतं असं ओपन असायचं ते गुंडाळून आणि ते भरून वाढायचंच. आणि ते कायमचं ठेवलेलं. ही एक पूर्वी ती पद्धत होती. घरी कोणी आलं तर जेवायला त्याला मिळायचं, ताक मिळायचं, दूध दही मिळायचं. जवळजवळ 15-16 बैल असायची, मोठी मोठी बैल असायची. गाड्या, नांगर असं त्या यात्रेला वगैरे जाताना असं झुली घालून वगैरे म्हणजे बैल न्यायची. एक गावात थाट मिरवणुकीचा वगैरे असायचा पूर्वी. जवळजवळ 20 गायी असायच्या, 5-10 म्हशी असायच्या. एक दुधाचं आम्हाला घरी कधी कमतरता जाणवलीच नाही. गोकुळ म्हणू दे, शेंगा म्हणू दे, आम्ही सगळी मुलं नातवंड आणि सगळे एकत्र. आम्ही जवळजवळ आमच्या चुलते 4 भावंड, आम्ही 4 भावंड, बहिणी माझ्या 4 चुलत बहिणी. आणि आम्ही सगळं 10-12चं एका वेळी जेवायला बसायचं. एक असं पंगत आणि आनंदी सुखी जीवन त्या काळात भरपूर पिकायचं. शेंगा भरपूर, डाळी भरपूर, मटकी भरपूर, सगळे अगदी हुलगं मटकी सगळं, तुरी वगैरे घरचंच सगळा माल असायचा. इव्हन आमच्याकडे करडई खूप व्हायची, शेंगा खूप व्हायची. तेल घरचंच असायचं. गाण्याचं तेल जवळाला आम्ही जायचं कधी काढायचं. वडील दाखवायचे आम्हाला गाण्याचंच तेल आणायचं. बाजारातनं फक्त आणलं असेल तर कधीतरी साखर आणि मीठच. या व्यतिरिक्त बाजार कधी आमच्याकडे मी पाहिला नाही. आमच्या गावात भरतो मंगळवारी बाजार. आता लोक बाजारला जातात, पण त्यावेळी असं काही नसायचं. म्हणजे खूप आनंदी राहायला आम्हाला जो काळ आहे आकडा. आणि सकस, कारण त्यावेळी युरिया वगैरे माहीतच नव्हतं. किंवा मोठाच म्हणजे जे आणायचे ते नाडा आणि बोट. शेतकरी मोठा जुना काळ होता मोठा. तुम्ही बघितलं नसेल ते धाव आणि पाणी काढायचं ते मोठे 4 बैलाची बोट, 2 बैलाची बोट असे त्या मोठांनी पाणी. आणि आम्ही दारं वगैरे धरायचं. शेतीतली सगळी कामं येतात. म्हणजे कुठलं काम केलं नाही असं नाही. नांगर असू दे, पेरणी असू दे, कळवणी असू दे, ते वेटण घालायचं असू दे, चारी गाठ मारणं असू दे, चाबक घेऊन असू दे, बैल आणायचं, ते जास्त आम्ही शेती आणि शिक्षण असं दोन्ही तिथं सांगड होती. शाळेला गेलं जा बाबा, आणि मोठे भाऊ जातात म्हणून आम्ही शाळेला जायचो. ते जाऊन बसायचं, अरे मग पोरगे येते त्याला पुढे घ्या असं त्यांनी घेतलेली शाळा. तर अशी जी कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला घरी सोबत आणि भरपूर खाणं पिणं. तिथं कुठे कमी, उन्हाळ्यात झाडाला आंबे भरपूर. म्हणजे आंबे अशी आंबराई लावलेली असायची. घरात वास सुटलेला असायचा की आंब्याची आडी लावलेली. आणि मग कुठल्या गोष्टीची घरी दूध दुभतं खायला प्यायला, कपडा लत्ता, असं एक ग्रामीण भागातलं अतिशय सदन कुटुंब. आता आमचा ते जन्म म्हणा, आमच्या भावंडांना म्हणा, सगळ्यांना हे 72चा दुष्काळ पडला आणि त्याच वेळी मग कमतरता जाणवली. एकदम पाणीची कमी झाली. लोक जनावराला पाणी नाही, माणसाला पाणी नाही. आणि त्या काळात, त्या मधल्या काळात जे आमचे चुलते वगैरे वेगळे राहिले, नेमकी 70ला वेगळे वाटप झालं आणि वेगळे राहिले की कुटुंब मोठी झाली सगळ्यांची. आणि मग ते जाणवलं एकदम शॉर्टेज झालं, सगळ्याला तुटवडा पडला. आणि मग शिक्षण घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. म्हणजे आणि मी पुढे आम्ही मग शिक्षणाकडे जास्त ओढा दिला, जास्त लक्ष दिलं. तर अशा प्रकारचं आमचं हे कौटुंबिक वातावरण होतं. आणि नातेवाईक पण माझी मामा असतील, माझे त्यांचे नातेवाईक असतील सगळ्यांची, माझ्या भावाची सगळ्यांची कुटुंब. आमच्या भोसले म्हणून तिथं जी भावांची सासरवाडी होती, मैपती बाजीराव भोसले वगैरे अशी कंपनी. आणि माझी इकडची नंतर जोडले करकमला जे आमचे मेवणे होते त्यांच्याकडून आमच्या मेवण्याची सासरवाडी जोडली. वारकरी पंथातली ही माणसं सगळी, ही सगळी नेहमी वारीला येणं आणि वारी कधी चुकायची नाही. आणि त्यातनं मग एक कौटुंबिक आणि येणारा जो पैसा आहे ते मग कोणाकडे तर व्यापाऱ्याकडे ठेवायचे वडील. आणि त्या व्यापाऱ्याकडनं मग गरज लागली तर आणायची किंवा फार झालं तर जमिनी घ्यायची. आणि अशा काळात ती जमीन आमच्या नावावर पूर्वी आजोबाने वगैरे भरपूर करून ठेवलेलं होतं की बाबा पुढच्या पिढ्यांना काही कमी पडणार नाही असं एक एक कुटुंब आमचं होतं. म्हणजे तुमच्या घरामध्ये मोठं कुटुंब.
ते जेवायला बसलं म्हणजे असे 10-12 10 लोकांची 12ची पंगत. 25 माणसाचं कुटुंब हां. होतं त्यावेळी. आणि त्याच्यानंतर खेळताना सगळे भारतीय खेळ खेळायचे. भारतीय खेळ विटीदांडू आणि ते शेतामध्ये सगळे अगदी माती सावरण्यापासून सगळी सगळी कामं दारं करायची. धरायला जायचं, म्हशी राखायला जायचं, गोठा साफ करायला असायचं, काय असायचं. म्हणजे कोणतीही पण बघायला भौतिक सुविधा नसताना भौतिक सुख सुविधा मात्र प्रचंड. सुख प्रचंड होतं ते. खाणं-पिणं तो- सगळं सुख प्रचंड. ओरिजिनल सगळं खायला अंगात. आणि ताकदीचे खेळ, पैलवानी खेळ, आट्यापाट्या, शोरूम. म्हणजे आज तो काळ फक्त आठवायचाच. आता काळ आठवायसारखाच राहिला. त्याच्यामध्ये आता काहीच तो नाही. त्यातलं आम्हालाही दिसत नाही बघायला. आमच्या मुलांना तर बघायला मिळणं कठीण होतं. पण म्हणजे आम्हाला सुद्धा आता त्यातलं काही दिसत नाही. म्हणजे तुमचं भौतिक सुविधा जरी नसल्या हा. तरी सुद्धा तुम्ही एकत्र कुटुंब विटीदांडू असल्यामुळं हा. अतिशय छान आणि छान सुंदर आनंदी तुमचं जीवन बालपण गेलं बालपण. आणि त्याच्यानंतर तुमचा शिक्षणाचा प्रवास Yes. सुरू झाला. व्यवस्थित. धन्यवाद कशी साहेब. नमस्कार.